यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। सोन्यानंतर आता चांदीलाही मोठी झळाळी मिळाली। एका दिवसात चांदीच्या दरामध्ये तब्बल 7,000 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे। भाववाढीत आतापर्यंत चांदीने सर्व विक्रम मोडलेले आहेत आणि गेल्या 48 तासामध्ये सोन्याच्या भावामध्ये 2,000 रुपयांची वाढ झाली आहे। तर आज एका दिवसात चांदीच्या भावामध्ये तब्बल 7,000 रुपयांची वाढ झाली आहे। जळगावमध्ये आज जीएसटी विना सोन्याचा भाव 1,23,000 रुपये तर जीएसटी सह सोन्याचा भाव 1,26,690 रुपयांवर गेला। तर जीएसटी विना चांदीचे दर 1,62,000, जीएसटी सह चांदीचे दर 1,66,660 रुपये इतके झाले। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। सोन्या चांदीच्या भावाने विक्रमी दर गाठले आहे। तर गेल्या 48 तासात सोन्याच्या भावात जवळपास 2,000 ते 2,500 रुपयांची वाढ झाली आहे। मात्र सोन्यासोबतच चांदीला देखील मोठी झळाळी पाहायला मिळत असून आज अवघ्या एका दिवसात चांदीच्या भावात तब्बल 7,000 रुपयांची वाढ झाली आहे। खरं चांदीनेच चांदीने आपले स्वतःचे सर्व विक्रम मोडीत काढत तब्बल 7,000 रुपयांची वाढ जी आहे ती आज सराफा बाजारामध्ये पाहायला मिळते आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचे व्यापारी सागरजी भंगाळे आहेत। त्याचा काय सांगणार? मोठ्या प्रमाणात खरं सोन्याचे भाव वाढले असताना आता चांदीला देखील मोठी झळाळी पाहायला मिळते। एका दिवसात तब्बल 7,000 रुपयांनी भाव वाढले आहेत। सर खरी गोष्ट आहे, चांदी जवळपास आज 7,000ने वाढलेली आहे। चांदीचा जर का तुम्ही रेट पाहिला आज जवळपास 1,67,000 आहे आज चांदीचा रेट। सर याचे मुख्य कारण म्हणजे सर सगळ्यात पहिले तर चायनामध्ये सर तुम्ही पाहिलं की बॅटरीमध्ये आता चांदी वापरायला लागले आहे, त्याच्यामुळे डिमांड चांदीची खूप वाढलेली आहे। दुसरं म्हणजे क्रिप्टोवरती गव्हर्नमेंटचे नियम आधी वाढलेले आहे, त्याच्यामुळे लोकांनी ॲज अ सेफ इन्व्हेस्ट म्हणून सोन्याला प्राधान्य दिलं आहे। बाबा ट्रम्प वॉर टॅरिफ वॉर चालू आहे, जे ट्रम्पने टॅरिफचं हे केलेलं आहे, त्याच्यामुळे पण सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणून चांदी आणि सोनं ते लोक प्राधान्य देत आहे।